हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पाईपलाईन विथ डायग्राम. ओके, 4 मार्कासाठी एक क्वेश्चन विचारला होतो मित्रांनो. तर मित्रांनो, हा मायक्रो प्रोसेसरचा 4th सेमिस्टरमधला लेक्चर नंबर आहे 4. मी प्रॉपर MSBTची नोट्स प्रोव्हाइड करतो आहे. के स्कीम 2025. का 25 घेतला आहे? कारण आज मी डिसेंबरमध्ये पोस्ट करतो आहे, म्हणून जानेवारी 26 पण होईल. एकच महिना राहिलेला आहे. एक्झाम पण तुम्ही आत्ताच देऊन आलात. मला माहिती तुमची एक्झाम खूप चांगली गेली असेल. आय होप सो. ओके, तर तुमचा रिझल्ट पण लवकरात लवकर लागेल. मी पण त्याची इन्फॉर्मेशन काढतो आहे की रिझल्ट कधी लागेल, तुमच्या रिझल्टमध्ये कसं स्कोर होईल, काय होईल ते मला पण समजणार आहेच. ओके, तर मित्रांनो काय करा, पाईपलाईन कसा कॉन्सेप्ट आहे, त्यामध्ये क्वेश्चन कसा येतो, पहिले बोर्ड रिपीटेड क्वेश्चन काय आहेत, ते सर्व कॉन्सेप्ट आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. ओके, तर मित्रांनो तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे. खूप मेहनत लागते. जावा, पहिले तिकडं जा, नंतर क्वेश्चन पेपर शोधा, क्वेश्चन पेपरमध्ये रिपीटेड क्वेश्चन काढा, नंतर मग ते तुम्हाला टाईप करून घ्या, मग ते तुम्हाला दाखव की बाबा हे रिपीटेड क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारतात, मग तुम्हाला तुमचं एक्सप्लेन करा. सो खूप टाईम वेस्ट होतो माझा पण. तुम्हाला पण माहिती आहे की तुम्ही पण फ्री, आता तुम्हाला एन्जॉय करायचा टाईम आहे, वेकेशन आहे. मला पण तसाच वेकेशन, तरी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. जरी पण मी जॉबला असतो तरी पण मी तुम्हाला वेकेशनला पण, माझं जॉब सुरू झाल्यावर पण मी तुम्हाला देखील व्हिडिओ बनवत जाईन. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सेंड करा व्हिडिओ, कारण की ते काय करतील, सबस्क्राईब करतील. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, तिकडे नोट्स तुम्हाला देतो आहे मी. सर्व तुम्हाला रेडीमेड भेटत आहे. तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. लाईक, ओके, लाईक खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही लाईक नाही करत, मला माहिती आहे ना. तुम्ही फक्त व्ह्यू करता, हां ठीक आहे चला आम्हाला कॉन्सेप्ट भेटला, आम्हाला पुढे जायचं आहे. लाईक करा, ठीक आहे. जास्त तुमचं मी टाईम घेत नाही ते. आणि कमेंट करायला विसरू नका. आपण डायरेक्ट आपल्या कॉन्सेप्टकडे जाऊया, पाईपलाईन विथ डायग्राम आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस. ओके, पहिले तर आपण बघूया की बोर्डने कोणते कोणते रिपीट क्वेश्चन केलेले आहेत पाईपलाईनिंगच्या कॉन्सेप्टवरती. ओके, तर समर 23ला आणि विंटर 24ला 4 मार्कासाठी क्वेश्चन काय होता, एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ पाईपलाईनिंग इन 8086 मायक्रो प्रोसेसर विथ डायग्राम. ओके, म्हणजे डायग्रामने तुम्हाला काय डायग्राम काढायची होती आणि परत त्या कॉन्टेंटला एक्सप्लेन करायचं होते. ओके, आणि परत दुसरा नंतर क्वेश्चन काय होतं विंटर 24ला, की एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ पाईपलाईनिंग इन 8086, स्टेट द ॲडव्हान्टेजेस ऑफ पाईपलाईनिंग. आता इथे तिने काय सांगितलं, स्टेट सांगितलं आहे मित्रांनो. तुम्ही स्टेट सांगितलं, तुम्ही फक्त 2 ॲडव्हान्टेजेस तुम्ही चालणार नाही, तुम्हाला मार्क मिळणार नाही, ते तुम्हाला ते स्टेट करावे लागणार आहेत. ओके, सो इथे पण तुम्हाला डायग्राम काढावी लागणार आहे आणि इथे पण तुम्हाला डायग्राम काढावीच लागणार. सो तुम्हाला पहिल्यांदा पाईपलाईनिंगची डायग्राम बघावी लागेल आणि मग तुम्हाला काय करावं लागेल, ते एक्सप्लेनेशन करावं लागेल, नंतर मग ॲडव्हान्टेज. मी सर्व तुम्हाला आन्सर देणार आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला काय करायचं, एकच काम करा, खालती कमेंट करा, खूप सारे कमेंट करा, जेणेकरून मी मोटिव्ह झालो पाहिजे आणि माझं मोटिवेशन वाढल्यानंतर मी तुम्हाला असेच व्हिडिओ बनवत राहीन. तुमच्या हॅपीनेससाठी, तुमच्या स्टडीसाठी जबाबदारी मी घेतलेली आहे. मी व्हिडिओ बनवण्याची जबाबदारी घेतली आहे, मग तुम्ही पण जबाबदारी आहे तुमची की कमेंट करावं आणि खास कर व्हिडिओला लाईक करावं. लाईक कराल तरच मी तुम्हाला व्हिडिओ बनवेन आणि तुमचा सपोर्ट असेल. तुम्ही व्ह्यू करताय, 15 व्ह्यू आहेत, जास्त व्ह्यू वाढत चालले तरी पण तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही. आय होप या व्हिडिओला कमीत कमी जास्तीत जास्त लाईक तुम्ही 100पर्यंत लाईक तरी कराल. ओके, तर आपण बघून घेऊया पाईपलाईनचा कॉन्सेप्ट काय आहे, त्याची डायग्राम आणि ॲडव्हान्टेज काय आहेत. ओके, तर क्वेश्चन बघा कसं होतं मित्रांनो. तर एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ पाईपलाईनिंग इन 8086, स्टेट द ॲडव्हान्टेजेस ऑफ द पाईपलाईनिंग. किती सोपा क्वेश्चन आहे. तिथे सांगितलं की तुम्ही एक्सप्लेन करा पाईपलाईनिंग पहिले काय आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस सांगा. एक्सप्लेन करायचं तर काय करायचं आहे, फक्त हे 4 पॉईंट लक्षात ठेवा, हे 4 पॉईंट लक्षात ठेवा, नंतर ॲडव्हान्टेजेस लक्षात ठेवा. बाकी काय आहे, डायग्राम, म्हणजे डायग्राम काढा, तुम्हाला 4 मार्क मिळतील. सोपा. तर पुढे बघा सांगायचं, पाईपलाईनिंग म्हणजेच काय, द प्रोसेस ऑफ fetching the next instruction when the present instruction is being executed is called pipelining. The process of fetching, fetch तुम्हाला नवीन शब्द वाटत असेल, fetching म्हणजे काय असतो, टू रिट्राईव्ह, टू रिसीव्ह, टू ॲक्सेस डेटा. म्हणजेच की काय, की कोणतीही गोष्ट रिसीव्ह करणे, ॲक्सेस करणे, रिट्राईव्ह करणे दुसऱ्या इन्स्ट्रक्शनची, त्याच्या पुढच्या इन्स्ट्रक्शनचे. समजा ही एक इन्स्ट्रक्शन आहे, या पुढची दुसरी इन्स्ट्रक्शन आहे, मग दुसऱ्याची नेक्स्ट इन्स्ट्रक्शन फेच करणे, रिट्राईव्ह करणे, रिसीव्ह करणे. जेव्हा
एक प्रेझेंट इन्स्ट्रक्शन काय असते, एक्झिक्यूट असते, इज कॉल्ड ॲज पाईपलाईनिंग. ओके, पाईपलाईनिंग हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू यूज ऑफ क्यू. क्यू तुम्हाला सर्व माहिती आहे, स्टॅक क्यू तुम्ही बघितलेला असेल, क्यू कसा असतो काय नाही, ह्या सर्व आपण गोष्टी बघितलेल्या आहेत. तर पाईपलाईन पॉसिबल कशावरती होते, तर ती क्यूवरती पॉसिबल होते. बरोबर आहे. BIU कुठं ऐकलं आहे, बस इंटरफेसिंग युनिट. झालं आहे आपलं, नोट्स लिहिलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की BIU म्हणजेच काय. BIU आपण यूज करतो 8086 मायक्रो प्रोसेसरच्या आर्किटेक्चरमध्ये. समजलं असेल हा. फाइल्स इन द क्यू अंटील द इंटायर क्यू इज फुल. म्हणजेच काय, बस इंटरफेस युनिट फिल केला तो क्यूमध्ये कधीपर्यंत, जोपर्यंत क्यू फुल होत नाही तोपर्यंत. जेव्हा क्यू फुल होईल तेव्हा आपण नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आपण एक्झिक्यूट करू शकत नाही. ओके, BIU रिस्टार्ट फिलिंग द क्यू वेन ॲटलिस्ट 2 लोकेशन ऑफ क्यू आर वॅकेंट. म्हणजेच की काय, रिस्टार्ट कधी करतो बघा, काय BIU रिस्टार्ट फिलिंग. रिस्टार्ट कधी करतो, जेव्हा ॲटलिस्ट 2 लोकेशन, दोनच लोकेशन काय ते यूज केले बघा, 2 लोकेशन शब्द काय यूज केला आहे, कारण की नेक्स्ट इन्स्ट्रक्शन फेच करायचं आहे. म्हणजे पहिली तर इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होणार आहे आणि त्याची नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे ना ती काय होते आहे, एक्झिक्यूट, म्हणजे आपल्याला ती फेचिंग करायची आहे. म्हणून आपल्याला काय बोलला जातो की 2 लोकेशन तरी क्यूमध्ये काय असले पाहिजे, वॅकेंट राहिले असले पाहिजे. हे 4 पॉईंट लिहून काढा एक्सप्लेन कॉन्सेप्टमध्ये. आणि एनी 2 ॲडव्हान्टेजेस स्टेट करायला सांगितलेले आहेत, ते 2 ॲडव्हान्टेजेस स्टेट करून टाका. ते आपण ॲडव्हान्टेजेस बघून घेऊया कसा असतो आणि कसा नाही ते बघा. पहिला ॲडव्हान्टेजेस काय, द एक्झिक्युशन युनिट ऑलवेज रीड द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन ऑफ बाईट फ्रॉम द क्यू इन द BIU. दिस इज फास्टर दॅन सेंडिंग आउट द ॲड्रेस ऑफ द मेमरी. ओके, थांबा थोडं, माय बॅड, सॉरी. ओके, हां. आणि नेक्स्ट लाईन, अँड वेटिंग फॉर द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन बाईट टू कम. आता तुम्ही बोला सर इतका मोठा आम्ही कसं लक्षात ठेवू, मला पण समजू शकतो की तुम्हाला पण लर्न करायला खूप कंटाळा येतो. सोडून द्या पॉईंट, त्या खालचे पॉईंट बघा. ओके, काय खालचा पॉईंट आहे, मोर इफिशियंट यूज ऑफ प्रोसेसर. एक इफिशियंट यूज करू शकतो प्रोसेसर म्हणून. दुसरा काय आहे, क्विकर टाईम ऑफ एक्झिक्युशन ऑफ लार्जर नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे जे लार्ज नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन आहेत ते क्विकर टाईममध्ये काय करतात, एक्झिक्यूट करतात. ओके, तर पहिला हा पॉईंट लिहा, त्याच्याखाली दुसरा हा पॉईंट लिहा. बरोबर आहे. जर जमलाच तर पहिला पॉईंट पण तुम्ही करू शकता, पण ठीक आहे चला, पहिला पॉईंट पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बघा. द एक्झिक्युशन युनिट ऑलवेज रीड द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन बाईट फ्रॉम द क्यू इन द BIU. म्हणजेच की काय, की जी नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे, बरोबर आहे, ती ऑलवेज काय केली, नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे ती ऑलवेज काय केली, ती रीड केली जाते. बरोबर आहे, बाईटमध्ये हां, ऑफ द क्यूच्या. ओके, धिस इज फास्टर दॅन सेंडिंग अँड ॲड्रेस ऑफ द मेमरी अँड वेटिंग द नेक्स्ट इन्स्ट्रक्शन बाईट टू कम. म्हणजे एक ॲड्रेस सेंड करा, मग त्याला परत त्यासाठी वेट करत बसा की आत्ता येईल. ते करण्यापेक्षा हा काय केला तो डायरेक्टली नेक्स्ट इन्स्ट्रक्शन जो काय असतो तो काय केला, तो रीड केला जातो. आय होप तुम्हाला समजलेला असेल कॉन्सेप्ट. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या, तुमच्याच मॉडेल आन्सरमधला आन्सर आहे, सो तुम्हाला हा नोटमध्ये लिहायचा आहे. ओके, आता आपण पुढे काय बघून घ्या, तर पुढे आपण डायग्राम बघून घ्या. बघा, हे डायग्राम तुम्हाला काढायचे ॲज इट इज. काय पहिला बघा, 3 ह्याच्यामध्ये पाईपलाईनिंग डिवायडेड आहे. एक आहे फेच, सॉरी माय बॅड. ओके, बघा, पहिला आहे फेच, दुसरा आहे डिकोड, तिसरा आहे एक्झिक्यूट. ओके, समजलं असेल. पहिला आहे फेच, दुसरा आहे डिकोड, तिसरा आहे एक्झिक्यूट. आता बघा, फेच, डिकोड, एक्झिक्यूट. पहिल्या फेचमध्ये आहेत एकूण 5 इन्स्ट्रक्शन. पहिले 5 इन्स्ट्रक्शन तो काय करेल, रिट्राईव्ह करेल. त्यानंतर तो काय करेल, ते 4 इन्स्ट्रक्शन त्या डिकोड करेल की हे बरोबर आहेत की नाही. आणि मग ॲट द एंड तो काय करणार, 3 इन्स्ट्रक्शन आहेत तो एक्झिक्यूट करणार. बघितलं काय घेतलं, I1, I2, I3, I4, I5, I1, I2, I3, I4, I1, I2, I3 इतकी काढा, तुम्हाला मार्क मिळून जातील मित्रांनो. ओके, हे डायग्राम काढायचे. पण मित्रांनो तुम्ही एक गोष्ट अजून विसरलात, काय, खालती लाईक करायला. आत्ताच लाईक करून ठेवा, मला मोटिव्ह करा.
मला इन्स्पायर करा, तुम्हाला असे व्हिडिओ मिळत जातील. ओके, आणि अशाच कॉन्टेंट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला हे सर्व इन्फॉर्मेशन नोट्स मिळत जातील. मित्रांनो, फ्रीमध्ये कोणच देणार नाही. मला माहिती आहे ना, कोण ना कोण बोल की मला कॉस्ट द्या, मला पैसे द्या, फ्री कोणच देणार नाही. स्टडी विथ प्रथमेश तुम्हाला फक्त फ्रीमध्ये अलो करतोय. सर्व गोष्टी तुम्हाला फक्त कमेंट करायचं आहे, लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, बस इतकंच होतं आपला पाईपलाईनिंगचा कॉन्सेप्ट. पुढच्या व्हिडिओमध्ये मी फिजिकल ॲड्रेस आणि लॉजिकल ॲड्रेसवरती व्हिडिओ घेऊन येणार आहे. जर ती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा की जर लवकरात लवकर व्हिडिओ बनवा. मी बनवणार आहे तुमच्यासाठी, फक्त माझ्या स्टुडंट्ससाठी. ओके, तर मिळूया अशाच मजेदार पुढच्या व्हिडिओसाठी. तोपर्यंत